तुझ्यामध्ये झाली. मन माझं बाबरत तुझं हसणं गालात. मन माझं बाबरत तुझं हसणं गालात. रान फुल तूच राणी, कस्तुरी तू गंधणारी. काट्यावानी ठार तू ग, मधावानी गोड ग. तारिणी, सगळी तयारी झाली का? हो काकू, आलो. मम्मा, छान तयार होऊन ये आणि हा वेळेवर ये. आम्ही कशाला येऊ तिकडे? आणि तू तरी एवढी खुश का आहेस ग? तारिणी आणि केदार बसणार आहेत ना पूजेला. तुला कळतंय का निशी, तुझा हक्क इथेही मारतीये ती. पूजेला बसण्याचा मान तुमचा आहे आणि ते सोडून तू आमंत्रण करत फिरतीयस. मम्मा ठीक आहे ना, आणि पूजेला बसायचा मान तिला मिळालाय म्हणून काय झालं? पूजा तर माझ्या घरचीच आहे ना. तू नक्की ये. आणि हो, आजीला सांग की निशीने खास आमंत्रण दिलंय. ओके, बाय. हे बघ निशी, निशी ऐकून घे. निशी, बॉस, काय झालं? लहानपणी सुमी सांगायची, आपण जर खोटं बोललो ना तर देव बाप्पा कान कापेल. आणि आज त्याच देवासमोर नवरा बायकोचं खोटं नाटक करून पूजा करणार होत आपण. आधीच घरच्यांशी खोटं बोलायचं ओझं कमी होतं का, की आता देवासमोरही खोटं बोलावं लागणार आहे? बॉस, आपण खोटं जरी बोलत असलो ना तरीही आपला हेतू चुकीचा नाहीये. जे काही करतोय ते गुन्हेगारांना पकडण्यासाठी करतोय. काहीही असो केदार, खोटं हे खोटंच असतं. देवासमोर खोटे नवरा बायको म्हणून पूजा करायला बसलो, तो बाप्पा तरी माफ करेल का रे आपल्याला? मग करून टाकूया ना लग्न. काय करून टाकू? करून टाकेल बाप्पा माफ आपल्याला. तू नको काळजी करूस. आणि हे बघ, कोणाला माहिती जरी नसलं ना तरी त्याला माहिती आपलं सत्य काय ते. आणि त्याची इच्छा आहे की हे मिशन पूर्ण व्हावं, म्हणून त्याने आपल्याला इथपर्यंत पोहोचवलंय. युवराज बरोबर गुलाबचं कनेक्शन, युवराज ड्रग रॅकेट चालवतोय की नाही, त्या JPC मेडिकल फॅक्टरी बद्दल जे काही डिटेल्स आहे ते फक्त मिस्टर खांडेकरांना माहिती आहे. या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी त्याने आपल्याला इथे पाठवलंय. आता त्याच्याच आशीर्वादाने हे मिशन सुद्धा पूर्ण होणार. काय ग, काय होतंय काय? हा, का? काय झालं? ते तुला विचारतोय, काय झालंय काय? पूजेसाठी एवढी एक्साइटमेंट? मला वाटलं माझ्या मागे कटकट करशील, त्या तारिणीला पूजेचा मान मिळाला वगैरे वगैरे, पण तू एकदम. नाही, मला ना रिअलाइज झालं की पूजेचा मान मिळून काय होणार आहे ना, शेवटी तिचा अपमानच होणार आहे. आणि आपल्या प्लॅनचा क्लायमॅक्स बघायला जितकी जास्त ऑडियन्स तितकी जास्त मज्जा येईल ना आपल्याला. ऐक, तारिणीला चोरी करताना खांडेकरांसोबत बेलसरेंनी सुद्धा पाहिलं ना, तर बेलसरेंची पण दारं तिच्यासाठी कायमची बंद होतील. मग तारिणी आणि केदार त्यांचे कपल गोल्स घेऊन जातील रस्त्यावर. जरा डोक्याने काम घेत जा नेहमी. नमस्कार आजी. मिस्टर बेलसरे, तुमचं स्वागत आहे. या अरे नमस्कार. आज माझं कोकरू खूप छान दिसतंय. ताई, अगं केवढी गोड दिसतेस तू. मग साडी जिजूच्या चॉईसची आहे का? जिजू, तुझी चॉईस छानच आहे. काय माधवराव, सगळं व्यवस्थित ना? हो,
चला पूजेची तयारी झाली आहे सगळी या हो हो आलो आलो या नमस्कार नमस्कार आजी. निशिता तुझा गळा अजून मोकळा का अजून नेकलेस घातला नाहीयेस तू? मम्मा सो सॉरी, विसरले मी. ते जरा कामाच्या गडबडीत राहून गेलं. मम्मा बघितलंस, पद्मिनी मम्मा माझी किती काळजी घेतात. हो ना. पण पूजेला बसायचा मान तारिणीलाच दिलाय ना. मम्मा आता घरातील कोणीतरी उपरणाची गाठ बांधायला या. आणि गाठ बांधताना उखाणा घे ग. मम्मा आले. हे ऐकायला येऊ दे सगळ्यांना. यशोदेचा बाळकृष्ण, ती त्याची आई. मकरंदराव सध्या एवढे बिझी आहेत की त्यांचं दर्शनच होत नाही. वा चला पूजेला सुरुवात करूया. तुम्ही हाताला हात लावा त्यांच्या. हाताला हात. अगं त्यात एवढं लाजायला काय झालंय? हाताला हात तर लावायचा आहे ना. खरंच लग्न झालंय ना तुमचं? हो हो. मग काय प्रॉब्लेम आहे? सहाशे हं? नंबर 617 आहे. तुला कसं माहित? नंतर सांगतो. चहा पिता पिता तुला कसं उकडती. थांब. हे केदारचं कपाट दिसतंय. इकडे नको. तारिणीच्या कपाटात लपूया. धारणीच्या कपाटात हे नको ग. ते असं ठेवल्यासारखं नाही वाटलं पाहिजे. असं कुठेतरी कोपऱ्यात टाकून दिल्यासारखं वाटलं पाहिजे. टाकून दिल्यासारखं. हा हे बघ. जे मूर्खच का ग? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आरतीची तयारी करूया. या. आई काय ग? अगं काही नाही, ते पायात जरा साडी अडकली आहे. मी गुरुजी मी जरा 2 मिनिटं. हो या. हा नमा हे पकड. हो सावकाश. ते मी आलेच. घे, तुझी जबाबदारी आहे.